नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून आमदार विकास ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संतप्त आंदोलन मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा नागपूर महानगरपालिका कार्यालयात सिव्हिल लाईन्स येथे नेण्यात आला। तर महानगरपालिकेच्या भ्रष्ट कारभारामुळे आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे हा मोर्चा थेट महानगरपालिकेच्या कमिशनर ऑफिसमध्ये नेण्यात आला। या प्रसंगी कार्यकर्त्यांकडून नारेबाजी देखील करण्यात आली आहे आणि या कार्यकर्त्यांनी अक्षरशः महानगरपालिकेतील कुंड्यांना तोडून आपला निषेध जाहीर केलाय। पोलीस बंदोबस्त जास्त असल्यामुळे काही कार्यकर्त्यांना तोडफोड करण्यास मज्जाव करण्यात आला। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी। पहली बात तो नागपुर को यतीम कर दिया गया, जिसका कोई माई बाप नहीं है। यहाँ पे इलेक्शंस नहीं करवाए जा रहे हैं, पानी के बिलों के दाम बढ़ते जा रहे हैं, घर के टैक्स बढ़ते जा रहे हैं और इन सबसे ज्यादा अगर कोई जूझ रहा है तो हमारी महिलाएं हैं, क्योंकि घर खर्च किस तरीके से चलाती है, कैसे वो अपना स्ट्रगल कर रही है, हर दिन उसका एक नया संघर्ष है और महानगर पालिका का सीधा सीधा एक जुल्म हो रहा है। घर के टैक्स कितने गुना बढ़ गए, ये सवाल हम आपके चैनल के माध्यम से हम सब महिलाएं मिलकर के पूछते हैं। पानी के बिलों के दाम कितने बढ़ गए, आप ये बताइए। यहाँ पर कोई पुरसाने हाल लेने वाला नहीं है। हम हमारी कंप्लेन करें तो किसके पास करें? जिसके पास जाते हो कहता मैं कॉर्पोरेटर नहीं हूँ, उसके पास जाते कहता मैं कॉर्पोरेटर नहीं हूँ। जिला अधिकारी मिलता नहीं तो करना तो क्या करना, कहाँ जाके सर फोड़ना। सबसे ज्यादा अगर त्रस्त आज नागपुर की जनता इतिहास में कभी नहीं हुई थी जितनी अभी हो चुकी। महानगर पालिका ने एक तरीके से अपनी गुंडागर्दी कर ली है और ये बात मैं बड़ी मजबूती के साथ और दावे के साथ कह रही हूँ, क्योंकि जिस तरीके से खेला नागपुर की जनता के साथ हो रहा है ऐसा इतिहास में पहले कभी नहीं हुआ। देखिए बड़ी बड़ी बातें और वड़ा पाव भी नहीं खाते। गडकरी साहब बहुत पावर बैंक लीडर है, उनको हमारे एनएमसी से क्या प्रॉब्लम, मतलब कोई तो उनको फर्क ही नहीं पड़ रहा ना। उनके पास जेट प्रूफ सिक्योरिटी है, उनके पास बड़े बड़े प्रोटोकॉल्स है। हमारी महिलाओं के पास, हमारे भाई बंधुओं के पास क्या है, आप मुझे बताइए ना। हम घर के टैक्स नहीं भर पा रहे हैं, हमारा पानी का बिल कम नहीं हो रहा है, दुनिया भर की असुविधा है, कचरा पड़ा हुआ है, कोई फैसिलिटी नाम की चीज नहीं है, 0 सन्नाटा काम हो रहा है। अभी आप लोग देखिए हम विकास भाऊ ठाकरे जी के नेतृत्व में खड़े से खड़ा आंदोलन करेंगे, यहाँ महिलाएं पुरुष पूरी ईंट से ईंट बजा देंगे। मूलभूत सुविधा पहुंचाने वाली महानगर पालिका, नागपुर शहर को मूलभूत सुविधा पहुंचाने वाली महानगर पालिका प्रशासक राज में खत्म हो गई है। नागपुर शहर के जनता के ऊपर जो अन्याय हो रहा है, रास्ते पर चलने वाले ठेले वालों को पुलिस स्टेशन में बंद कर दिया जा रहा है, पीने का पानी नहीं मिल रहा है, बड़े लोगों के अतिक्रमण बचाकर उससे पैसे कमाने का काम महानगर पालिका के प्रशासक के हाथ के नीचे नीचे के अधिकारी कर रहे हैं और शहर की जनता को लूटने का काम हो रहा है। शहर में मच्छरों का राज है, नाले के पानी से मच्छर पूरे बह गए हैं, लोग घर में खाना खाना मुनासिब नहीं है, पीने का पानी नहीं मिल रहा है और जिस तरह से प्रशासक राज में काम हो रहा है तो एक जनता के ऊपर अन्याय हो रहा है और उसके खिलाफ कांग्रेस कमेटी की ओर से हम एक भी अधिकारी को इनके खुर्ची पर बैठना मुश्किल कर देंगे, यही बताने के लिए आश्रय आते हैं। विधान भवनाच्या कट्ट्यावरती 3 मोठ्या नेत्यांच्या गप्पा रंगल्याचं पाहायला मिळालं। राष्ट्रवादी पक्षाचे आमदार व नेते जितेंद्र आव्हाड व राष्ट्रवादी पक्षाचेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व आमदार जयंत पाटील आणि भाजपचे आमदार सुरेश धस हे विधान भवनाच्या कट्ट्यावर गप्पा मारताना पाहायला मिळाले। नेमकं कुठल्या विषयावरती चर्चा होत होती हे गुलदस्त्यात असून चर्चा ही गंभीर होताना पाहायला मिळालं। मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून राजकारण चांगलंच तापलं असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे।
सरकार ने लेट किया लेकिन उनका राजीनामा दिया। लेकिन हम सबका ये भी कहना है कि उनको ये जो केस चल रही है मर्डर की, उसका भी सह आरोपी करना चाहिए और पारदर्शक पद्धति ने, ट्रांसपेरेंट पद्धति ने उनकी वहाँ पे इंक्वायरी भी होनी चाहिए, ऐसा हम सबका कहना है। तर मराठीत सांगा की धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा झाला, तुम्ही आक्रमक भूमिका सकाळी घेतली होती, यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली, राजीनामा स्वीकारला। सामान्य लोक, महाराष्ट्रातली लोक जाती धर्माच्या पलीकडे जाऊन एका युवा सरपंचाचा जो मर्डर झाला होता त्या परिवाराला न्याय मिळावा यासाठी लढा हा सामान्य लोकांनी आणि देशमुख परिवाराने त्या ठिकाणी केला आणि हा जो परिणाम आहे, आज जे काही राजीनामा धनंजय मुंडेला द्यावा लागतोय तो त्याचाच परिणाम आहे। पण फक्त हा विषय इथेच थांबतो असं नाही, धनंजय मुंडेंना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे। कारण का भाजपच्याच एका आमदारांनी सांगितलं होतं की जे पैसे एक्स्ट्रॉशन एका कंपनीकडनं केलं गेलं आणि हे जी सगळी मुळे तिथूनच सुरुवात होतात, ते एक्स्ट्रॉशन आणि त्या पद्धतीची बैठक कुठं झाली असेल तर धनंजय मुंडेंच्या घरी झाली होती। त्यामुळे सुरुवात तिथं झाली असेल तर सह आरोपी हे धनंजय मुंडेला केलंच पाहिजे आणि पारदर्शक पद्धतीने या सगळ्या गोष्टीचा तपास झाला पाहिजे। याच्यामध्ये कोण कोण होतं, सत्तेतले कोण कोण होतं, असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे। हा अहंकार होता। सरकारला असं वाटतं की एवढे जास्त आमदार त्यांचे निवडून आलेले आहेत की लोकांनी विरोध करू, आंदोलन करू, विरोधी पक्षातल्या आमदारांनी विरोध करू, नाही आंदोलन करू, काही फरक त्यांना पडत नव्हता। पण लोकांकडनं तीव्र निषेध त्या ठिकाणी झाल्यानंतर आणि देशमुख परिवाराने जो लढा लढला त्यामुळेच सरकारला झुकावं लागलं। त्यामुळे सामान्य लोकांची ताकद किती असते आज तिथं आपल्याला बघायला मिळालं। दुर्दैव एवढंच आहे की एखादा व्यक्ती त्यांचा मृत्यू झाल्यानंतर तो व्यक्ती परत येऊ शकत नाही, पण न्याय मिळायला सुरुवात झाली असं आपल्याला कुठेतरी तिथं म्हणावं लागेल। तसंच सूर्यवंशी परिवाराला सुद्धा न्याय आपल्याला येत्या काळामध्ये द्यायचा आहे। पण देशमुख परिवाराची अजून एक मागणी आहे, जी लोकांची मागणी आहे की सह आरोपी धनंजय मुंडेला झालंच पाहिजे। कारण का त्या कंपनीकडनं पैसे मागण्याची बैठक ही धनंजय मुंडेंच्या घरी झाली होती असं भाजपचा आमदार त्या ठिकाणी पुराव्यासकट म्हणत असेल तर मग सह आरोपी करून या सगळ्या विषयामध्ये पारदर्शक पद्धतीने एन्क्वायरी होणं पण तितकंच महत्वाचं आहे। अरे 2.5 महिने काय झोपला होता, नैतिकता काय तुम्हाला दिसली नाही का? हे जे फोटो आणि जी काही चर्चा आहे, जे काही व्हिडिओज आहेत, तुम्ही सत्तेत असल्यानंतर तुम्हाला 1.5 महिन्यापूर्वी ह्या सगळ्या गोष्टी दिसलेल्या, तेव्हा तुम्हाला नैतिकता कळली नाही का? आज नैतिकतेचे त्या ठिकाणी पतंग तुम्ही उडवायला लागलेला आहे। आज झोपेतून तुम्ही जागा झाला आहात, लोकांनी तुम्हाला जागा केलेलं आहे, म्हणून आज तुम्ही तिथे राजीनामा देता। याच्या आधी काय तुम्ही पतंग उडवत बसलेला का, टाइमपास करत होता का? त्यामुळे आज नैतिकतेच्या गोष्टी त्यांनी कुठे करू नये। लोकांनी दबाव वाढवला, सामान्य लोकांचा दबाव त्या ठिकाणी असल्यामुळे वातावरण हाताच्या बाहेर गेल्यानंतर जे फोटो काल आले त्यामुळे लोक भावनिक झाले आणि त्यामुळेच त्यांना तिथं झुकावं लागलं, गुडघ्यावर यावं लागलं। आणि फक्त हे कोणामुळे झालं असेल तर सामान्य लोक, देशमुख परिवाराने जो लढा लढला याचाच परिणाम आज जो राजीनामा घ्यायला लागतो। त्यामुळे सरकारने क्रेडिट त्याचं घेऊ नये आणि धनंजय मुंडे तर मुळीच घेऊ नये क्रेडिट की मी नैतिकता बघून त्या ठिकाणी राजीनामा देतो। कारण 3 महिने तो फक्त टाइमपास केला, अहंकार दाखवला आणि सामान्य लोकांनी तुमचा अहंकार मोडला, हे मात्र त्या ठिकाणी खरं आहे। धनंजय मुंडे यांनी ट्विट केलंय, म्हटलंय की वैद्यकीय कारणास्तव वैद्यकीय कारण ते समोर हे बघा, आता त्यांनी कुठलेही कारण दिली तरी लोकांना माहिती आहे की त्यांना राजीनामा का द्यावा लागला। लोकांच्या लढ्यासमोर त्यांना तिथं गुडघे टेकावेच लागले। ही सामान्य लोकांची ताकद आहे, हेच आम्ही लोकांना सांगतो की तुमची ताकद फार मोठी आहे आणि हा जो परिणाम आज आहे फक्त सामान्य लोक आणि देशमुख परिवार, तसंच सूर्यवंशी परिवाराला सुद्धा आपल्याला न्याय द्यायचा आहे। आणि महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांचं जे काही आज अडचणी आहेत त्याच्यामध्ये महिलांचे अत्याचार असू दे, कुठेही लोकांनी विषय हातात घेतल्याशिवाय हे मार्गी लागणार नाही आणि विरोधी पक्षांनी सुद्धा एकत्रित येऊन सामान्य लोकांच्या वतीने लढावं लागेल। पण धनंजय अबू आझमी यांनी काल औरंगजेबावर जे वक्तव्य केले, आज त्याचे पडसाद विधान भवनामध्ये उमटताना दिसत आहेत। भाजप त्यांच्यावर आक्रमक होतीये व आता मंत्री नितेश राणे यांनी तर चक्क औरंगजेबाच्या बाजूला त्यांना झोपवू अशी प्रतिक्रिया दिली आहे। छत्रपती शिवरायांनी आणि संभाजी राजेंनी का केली? इस्लामच्या विरोधात केलेले आहे। हिंदू विरुद्ध मुसलमान हा विषय आहे तो। हे जेवढा लवकर ह्या जिहादी मानसिकतेच्या कार्ट्यांना कळेल ना, तेवढा लवकर त्या औरंगाला स्वप्नात पाहणार नाहीत किंवा त्याच्या बाजूला झोपणार।
जेव्हा औरंगजेबाने त्यांना मारत असताना त्यांना सांगितलं की तुम्हाला धर्म बदलो, तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी देतात, तेव्हा ह्याच आमच्या संभाजी राजेंनी त्यांना स्पष्ट केलं की मी माझा धर्म बदलणार नाही. म्हणून ह्या अबू आझमी सारख्या लोकांच्याच मुळे आज हे वातावरण खराब करण्याचे हे जे काही प्रयत्न करतायत, जिहाद्यांना हे प्रोत्साहन देत आहेत ना, म्हणून यांची ही वळवळ हे आमच्या हिंदुत्वरी सरकारच्या काळात आम्ही चालून देणार नाही. चालू आहे ना, देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे का? देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे का अबू आझमींवर? आता एक लक्षात घ्या, हे देशद्रोहाच्या पलीकडचा विषय आहे. त्याला औरंगाच्या बाजूला झोपून आपण ती जागा घाणच आहे ना, तशी सगळी घाण एकत्र गायतली तर तो डम्पिंग यार्ड होतो ना तेव्हा त्याला नाही तर त्याचा दुसरा पर्याय नाही. जिथे साहेब निलंबनाची कारवाई ही पुरेशी आहे असं वाटतं तुम्हाला? निलंबनाची कारवाई हे लक्षात घ्या, शेवटी आमच्या महाराजांच्या बद्दल विरोधात ही भूमिका घेणारे पैकी आहे ना, यांना नुसतं निलंबनापर्यंत ठेवता कामा नाही. म्हणून तुम्हाला बोलतो, आता औरंगाच्या बाजूला झोपवण्यापेक्षा मोठी कारवाई किंवा शिक्षा होऊ शकते का? निलंबनात मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला असून त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. झालेला आहे आणि पण लोक आता रस्त्यावरती उतरणं चालू केले. मागच्या वेळेस सुद्धा जेव्हा गुन्हा दाखल करायला किंवा जो मास्टर माइंड आहे वाल्मिक कराड यांना मुख्य आरोपी करा म्हणून जेव्हा लोक रस्त्यावर उतरले होते, 1 लाखापुढे लोक रस्त्यावरती बीड जिल्ह्यामध्ये उतरले होते आणि राजीनामा जर झाला नाही तर हीच परिस्थिती परत एकदा बीड जिल्ह्यामध्ये दिसून येईल. हत्या झाली, खंडणीमुळे हत्या झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे ही बैठक सातपुड्यावर झाली असेल तर नरेंद्र मोदींना करावं अशी. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे आज सुद्धा एक मोठाला दगड घेऊन विधान भवनात दाखल झाले. सगळ्यांचं लक्ष केंद्रित करून घेतल्याचं त्यांनी दिसून आलं व सरकारचा निषेध करताना देखील पाहायला मिळालं. शासनाच्या योजनांचा विविध लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅग योजनेत नोंदणी करून घेणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानं शेतकरी माहिती संच नोंदणी करणं सुलभ व्हावं म्हणून तालुक्यातील आठवडी बाजाराच्या ठिकाणी दिनांक 3-4 रोजी वाई बाजार तर 5 रोजी वानोळा येथे कॅम्पचं आयोजन करण्यात आलंय. तेव्हा शेतकऱ्यांनी आपापली नोंदणी करून घ्यावी असं आवाहन माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांनी केलंय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गौतम कांबळे यांनी. शेतकरी खातेदारास एक विशिष्ट ओळख क्रमांक तयार करण्यासाठी ॲग्रीस्टॅग ही योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी शेतीचा संलग्न एक माहिती संच तयार करण्यात येत आहे. यासाठी आपण माहूर तालुक्यात कॅम्पचे आयोजन केलेले आहे. 3 तारखेला 3 मार्च रोजी माहूर प्रॉपर येथे कॅम्पचे नियोजन केलेले आहे व 4 तारखेला वाई शहरात कॅम्पचे नियोजन केलेले आहे. 5 तारखेला वानोळा येथे कॅम्पचे नियोजन केलेले आहे. आत्तापर्यंत माहूर तालुक्यातील 35% शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत यामध्ये नोंदणी केलेली आहे. तरी उर्वरित खातेदारांनी देखील लवकरात लवकर ॲग्रीस्टॅग या योजनेद्वारे आपली नोंदणी करून घ्यावी. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील जवळा येथील गुरुदेव विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बंजारा संस्कृतीचं अनोखं दर्शन घडलंय. महामेळाव्यात उपस्थित मान्यवरांच्या स्वागतासाठी बंजारा समाजातील विद्यार्थिनींनी पारंपरिक बंजारा पोशाख परिधान करून बंजारा गीतांवरती नृत्य सादर केलं. त्यांच्या नृत्यातील लयबद्ध चाली आणि रंगबिरंगी पोशाखानं उपस्थितांचं मन जिंकलंय. बंजारा संस्कृतीचा गौरवशाली ऐतिहासिक वारसा या सादरीकरणातून प्रभावीपणे साकारण्यात आला. कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश नावकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, उच्च न्यायालय विधी सेवा उपसमितीचे नागपूर सचिव अनिल शर्मा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिन कुणाल नहार
आर्णी विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश VM धोंगडे आदी मान्यवर उपस्थित होते। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिकेत खारोळ यांनी। नागपूर शहरात फुटपाथवर छोटे विक्रेते यांचे अतिक्रमण खूप वाढल्यामुळे आज नागपूर महानगरपालिकेनं पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीनं अतिक्रमण विरोधात मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत रस्त्यालगतचे चिल्लर विक्रेत्यांचे नुकसान झाले, परंतु त्यांना याबाबत बरेच वेळा सूचित करण्यात आलं होतं। शेवटी नागपूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांच्या पथकाने फुटपाथ मोकळी करण्यात यश प्राप्त केले। त्यामुळे आता पायदळ चालणाऱ्यांची कोंडी दूर झाली आहे व वाहतुकीचा मार्ग देखील मोकळा झालाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी। टिळक पत्रकार भवन धंतोली नागपूर येथे आज सायंकाळी राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक नागपूर जिल्हा यांची महत्त्वाची पत्रकार परिषद झाली असून यावेळी विनोद पटोले, सुभाष इंगळे, तुकाराम डेकोटे आणि सचिव बंडू रंधई यांची उपस्थिती होती। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी। ह्या सगळ्या पाहता शासनाने जे घरेलू कामगार म्हणून महिला काम करतात त्यांना काही घरकुल योजनेमध्ये त्यांना लागू करत आहोत। आणि मुख्य म्हणजे जे केंद्र शासनाने नव्याने त्यात लेबर कोड जे बनवलेले आहे ते लेबर कोड ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत